जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वृत्तपत्र, छायाचित्रकार व डिजिटल प्रिंट मीडिया संघटनामार्फत वर्ष 25वे अन्नदानाचे कार्यक्रम हे लोकसहाय्यातून, लोकसहकार्यातून अन्नदानाचा हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा साजरा करण्यात आला। या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर कोषागार कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भाविकांना व आंबेडकर प्रेमींना उत्कृष्ट मसालेदार, चवदार अशी मसाला भात सर्व भाविकांना वाटण्यात आले व प्रतिवर्ष हा अन्नदानाचा कार्यक्रम संघटनेचे अध्यक्ष राजेश बालटकर, उपाध्यक्ष नाजिम सिद्दीकी, कोषाध्यक्ष शैलेश डाळे, रवी मानवतकर, भोलू मानवतकर व रियाज व त्यांचे सहकार्य या सर्वांनी खूप परिश्रम घेऊन यावर्षी सुद्धा अन्नदानाचा यशस्वी कार्यक्रम पार पाडला। या कार्यक्रमाला शहरातील सर्व समाज घटकातील लोकांनी या मसालेदार खिचडीचा स्वाद घेतला आणि आज या मसालेदार खिचडीचा कौतुकाची चर्चा जिकडे तिकडे पाहायला भेटत आहे। ही अन्नदानाचा वेळ मुख्य ध्वजारोहण व बौद्ध वंदना झाल्याबरोबर भाविक सकाळी सकाळी या मसालेदार खिचडीचा चव घेतात। अनेक महिला, पुरुष व लहान मुलं या खिचडीचा स्वाद घेताना हे दृश्य। दादा, हे वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेकडनं 25वं वर्ष आणि ही संकल्पना रवी मानवतकर व त्यांचे चिरंजीव सर, तुम्हाला आज अन्नदान हजारो लोकांनी खाल्लंय, तर तुम्हाला या परिश्रमामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, आपणास काय वाटतंय? तुम्ही डोळ्यानं दर्शलंय। मला असं वाटतंय रवी मानवतकर व राजेश बालटकर व त्याची टीम यांनी जे अन्नदान केलं आणि त्यानुसार मलाही चर्मकार संघटनेच्या वतीनं अन्नदान करायचं होतं। मी एक कट्टा हिस्सा घेतला, तांदळाचा दिला। तोच अन्नदान हे रवी मानवतकर व राजेश बालटकर या सर्व शैलेश मित्रमंडळ, शैलेश डाळे, सिद्दीकी साहब, ये सबने रवी मानवतकर इन्होंने जो अन्नदान करे उसको मैंने क्या करा, मेरे को मांगे कि बाबा अन्नदान करने का है, एक कट्टा दे दो, तो मैंने एक कट्टा दे दिया। वो इसलिए कि बाबा साहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती असल्यामुळे अन्नदान करणं हे फार महत्त्वाचं असते। भुकेल्याला सर्व मुली, बाळी, बाया, बहिणी, माझ्या आई बहिणी हे अन्नाचा स्वाद घ्यावा हीच माझी विनंती आहे। जय हिंद, जय भारत। दादा, वृत्तपत्र छायाचित्रकार संघटना वर्ष 25वा आमच्या वृत्तपत्र छायाचित्रकार संघटना व डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया अध्यक्ष राजेश बालटकर, उपाध्यक्ष नाजिम सिद्दीकी, कोषाध्यक्ष शैलेश डाळे व रवी मानवतकरचे चिरंजीव यांच्या सहकार्यानं हे वर्ष 25व दादा आपण स्वतः अन्नदानामध्ये
सहभागी झालेले आहेत आणि तुम्ही या संघटनेचे सदस्य आहे. तुम्हाला या अन्नदानाबद्दल आज काय वाटलं? मला असं वाटतं आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 135वी असल्यामुळं सर्वांनी सर्व धर्म समभाव यांनी अभिवादन केलं आणि मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जे अन्नदान केलं, वृत्तपत्र छाया मीडियावाले यांनी जे अन्नदान केलं ते खरंच अभिमानास्पद आहे. म्हणून मी सांगतो, चर्मकार संघटनेचा देवीदास मामुने उर्फ देवभाऊ यांनी असं आवाहन केलं आहे की सर्व जनतेने सर्व धर्म समभाव यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा पूर्ण फायदा घ्यावा व अन्नदान करून घ्यावे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, सगळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष केल्याशिवाय लढू नका. त्यालाच म्हणतात वाघिणीचं दूध पिल्याशिवाय वाघीण डरकाळल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतो, देवीदास महामुने चर्मकार महासंघाचा अध्यक्ष व ढोर समाजाचा अध्यक्ष म्हणून आवाहन करत आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 35वी जयंती असल्यामुळे आपण सर्वांनी या अन्नदानाचा लाभ घ्यावा हीच मी विनंती करतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. बेटा, आपण ही खिचडी खात आहे. ही वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेतर्फे अन्नदानाचं आम्ही एक कार्यक्रम ठेवला होता. कशी वाटली तुला ही खिचडी बेटा? ताई, आपणास कशी वाटली? आई, आपला कशी वाटली? हा आमचा 25वा वर्ष आहे. आम्ही पत्रकार संघटनेतर्फे हे अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही 25 वर्षापासून घेत आहोत. बौद्ध वंदना संपल्यानंतर आम्ही लगेच अन्नदानाला वाटप करतोय. तर ही खिचडी आपणास कशी वाटली दादा? छान कार्यक्रम झाला. ताई, आपणास कशी वाटली? आपण लेकरांना चारली का? धन्यवाद. ताई, हे आमचा 25वं वर्ष आहे. आमच्या वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेतर्फे आम्ही अन्नदान करत असतो. आजी, कसा वाटला तुम्हाला भात? ताई, आपण खाल्लात का? बेटा, तू खात आहे, कसं वाटलं तुला? हे आमचं 25वं वर्ष आहे. ताई, आपणास कसं वाटली खिचडी? सर, आपला परिचय. नवनाथ भोसमोले, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच ग्रामपंचायत. सर, आपण आज बौद्ध वंदनाला आवर्जून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 135व्या जयंतीला दर्शन घेण्यासाठी आलाय. इथला जनसमुदाय बघून आपणास काय वाटलं? उद्धारली मातीमुळे भीमा तुझ्या जन्मामुळे या महामानवाने या मुळाचा उद्धार केलेला आहे आणि या महामानवाला अभिवादन करण्यासाठी तमाम भीमसैनिक आणि या सर्व समाजाच्या घटकांनी या ठिकाणी सर्वांनी अभिवादन केले. या महापुरुषांना माझ्याकडून आणून माझ्या सर्व गावकऱ्यांकडून जिल्हा परिषद कोटी कोटी शुभेच्छा. जय भीम, जय संविधान. महाराष्ट्र जनतेचा आवाज, महाराष्ट्र पंचा माध्यमातून.